रस्ता नाही आणि तुम्ही प्लॉट घेतलात तर तो प्लॉट नाही, तो अडकलेला वेफार व अडकलेली जमीन आहे. कारण रस्त्याचा ऍक्सेस नसलेला प्लॉट जर घेतला तर बांधकाम परवानगी ही अडकते आणि रस्त्यासाठी शेजाऱ्यावर अवलंबून राहावे लागू शकते. तसेच पुढे विक्रीसाठी अडचणी ह्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळेच प्लॉट घेताना ही बाब लक्षात घ्या की कायदेशीर रस्ता हा कसा मिळवता येतो किंवा त्याची नोंद कुठे असते. तर त्याची नोंद सातबाऱ्यावर असते, तसा फेरफार झालेला असतो किंवा लेआउट असेल त्याच्यावर दाखवलेलं असतं. त्याचप्रमाणे प्लॉट खरेदी वेळी ज्यावेळेस तुम्ही डेव्हलपरचा प्लॅन बघतात तर डेव्हलपरने त्याच्यामध्ये इंटरनली 15 फुटाचे रस्ते दिलेले असतात किंवा 20 फुटाचे दिलेले असतात, पण ते खरंच कायदेशीर असतात का? जर समजा उद्या एखाद्या फ्लॅट होल्डरने तो रस्ता अडवणूक केला तर इतरांना त्याचा त्रास होतो आणि याच कारणामुळे कोर्टामध्ये असे इजमेंटचे प्रकरण हे दिसत असतात. त्यामुळेच रस्ता नसलेला प्लॉट म्हणजे उद्याचा कोर्टामधील वाद आहे, ही बाब लक्षात घ्या. तसेच कोर्टामध्ये किती वेळ लागेल, किती खर्च होईल हा पार्ट वेगळा. त्यामुळेच प्लॉट खरेदी वेळी त्या प्लॉटवर जाण्यासाठी रस्ता आहे का हे कायदेशीर समजून घ्या. त्यासाठी योग्य तो कायदेशीर सल्ला घ्या आणि या व्हिडिओला जितक्या ग्रुप्समध्ये पाठवता येईल, जितक्या लोकांपर्यंत पाठवता येईल सर्वांना पाठवा. अशाच कायदेशीर माहितीसाठी चॅनलला फॉलो देखील करा.